सर्वात आधी तुम्हाला गुगलच्या प्ले स्टोअरवरती नारी शक्ती दूत हे ॲप सर्च करायचं आहे। आता ते ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। या ॲपद्वारे तुम्ही कित्येक जणांचे ॲप्लिकेशन भरू शकता। आता ॲप इन्स्टॉल झाल्यावर त्याला ओपन करा। आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, OTP आणि टर्म्स अँड कंडिशन यावर क्लिक करून या ॲप्लिकेशनला लॉग इन करून घ्यायचं आहे। यानंतर आता तुमच्यासमोर प्रोफाईल अपडेट करा हे पेज आलं असेल। त्यात तुम्हाला तुमचं नाव, ईमेल ID, तुमचा जिल्हा, तालुका आणि नारी शक्तीचा प्रकार म्हणजे सर्वसामान्य महिला, बचत गट अध्यक्ष, गृहिणी, ग्रामसेवक या सगळ्या गोष्टी यामध्ये भरायच्या आहे। आता तुमचे प्रोफाईल अपडेट झाले असेल। आता तुम्हाला नारी शक्ती दूत या ॲपवर क्लिक करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। यानंतर सर्वात आधी तुम्हाला या ॲप्लिकेशनसाठी लोकेशनची परमिशन द्यावी लागेल। आता तुमच्यासमोर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आला असेल। हा फॉर्म तुम्हाला न चुकता भरायचा आहे। तुमच्या आधार कार्डवरती जी माहिती आहे तीच माहिती तुम्हाला इथे टाकायची आहे। यानंतर तुम्हाला आधार कार्डवरील संपूर्ण नाव, जन्मतारीख, पतीचे नाव किंवा वडिलांचे नाव, तुमचा गाव, तालुका, जिल्हा, पिन कोड, आधार कार्ड क्रमांक आणि तुम्ही इतर शासनाच्या योजनेचा लाभ घेत असाल तर याची माहिती भरायची आहे। जर तुम्ही शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत नसाल तर नाही या पर्यायावरती क्लिक करा। आता तुम्हाला खाली वैवाहिक स्थिती काय आहे ते टाकायचे आहे। म्हणजे तुम्ही जर मॅरिड असेल तर मॅरिड म्हणून टाका किंवा तुम्ही अविवाहित असेल तर अविवाहित या पर्यायावरती क्लिक करा। यासोबतच तुम्हाला महिलेच्या लग्न आधीचे नाव या ठिकाणी भरायचे आहे। जर महिलेचा जन्म परप्रांतात झाला असेल तर हो निवडा आणि जर महाराष्ट्रात झाला असेल तर नाही या पर्यायावरती क्लिक करा। आता खाली अर्जदाराच्या बँकेचा तपशील तुम्हाला भरायचा आहे। त्यात अकाउंट नंबर, बँकेचे नाव, IFSC क्रमांक, आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे की नाही याची सविस्तर माहिती तुम्हाला भरायची आहे। आता खाली तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करायची आहे। त्यात आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड, अर्जदाराचा हमीपत्र, बँक पासबुक आणि महिलेचा जन्म जर परप्रांतामध्ये झाला असेल तर त्याचा दाखला हे सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहे। हमीपत्राचा अर्ज तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली जाईल, त्यावर क्लिक करून तुम्ही हमीपत्र डाउनलोड करू शकता। त्याची प्रिंट तुम्हाला काढून हमीपत्र फॉर्म सही करून भरायचा आहे। आता सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली अर्जदाराच्या फोटोचा ऑप्शन आला असेल। तुम्हाला या ठिकाणी कोणताही फोटो अपलोड करायचा नाही आहे। तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने अर्जदार महिलेचा लाईव्ह फोटो काढायचा आहे, कारण ही eKYC आहे। फोटो काढून अपलोड झाल्यावर तुम्हाला खाली ॲक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमर यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी अटी आणि शर्ती काय आहे याची माहिती आली असेल। आता तुम्हाला ते ॲक्सेप्ट करायचे आहे। यानंतर तुम्ही अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा एकदा चेक करून घ्या। त्यानंतर खाली तुम्हाला सबमिट फॉर्म या बटनवरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला एक OTP येईल, तो OTP टाका। अशा पद्धतीने तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म या ठिकाणी